2004 साली आपल्याला माहिती तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी एक जी आर काढला. आता जसा जी आर निघाला त्याच्यामध्ये सांगितले की कुणबी या जातीचाही ओबीसी वर्गात समावेश करावा. आणि तेव्हापासून कुणबींना हे ओबीसी प्रवर्गात समावेश करून कुणबी दाखले मिळू लागले. नंतर त्याचा राजकीय वापर झाला, आपण सगळ्यांनी पाहिला. पण आता त्याच कुणबी म्हणजे शेती करणारा म्हणून मग सगळे मराठी कुणबी या असा दावा करत जरांगेंनी मागणी केली सरसकट आरक्षण द्या. हे पॉसिबल आहे का? मला काही गोष्टी नमूद करणं गरजेचं आहे की कुणबी ही जात पहिला जो आयोग आहे तो काका कालेलकर आयोग त्याच्यामध्ये होती, नंतर मंडल कमिशन मध्ये पण होती. पण आपण जे म्हणताय की सुशील कुमार शिंदेंनी जो जी आर काढला ज्याला खत्री आयोगाचा आधार आहे तो 1 जून 2004चा, ती 83वी जात कुणबी, याच्यामध्ये पोट जात म्हणून मराठा कुणबी मराठा लेवा पाटीलचा समावेश केला. आता नेमकं काय झालंय की खत्री आयोगाने एक निरीक्षण नोंदवून ठेवलं की सरसकटचीच मागणी होती खरे मराठा सेवा संघ मराठा महासंघ, परंतु त्यांनी सांगितलं की सरसकट समावेश करणं हे अन्य ज्या जाती आहेत ओबीसीतल्या छोट्या छोट्या त्याच्यावर अन्याय होईल, त्यामुळे सरसकटला खत्री आयोगाने मान्यता दिली नाही. मराठा कुणबी याचा अर्थ काय किंवा कुणबी मराठा याचा अर्थ काय की 1967 पूर्वी तुमचे आजोबा पंजोबा यांच्या नोंदी जर कुणबी असतील आणि तशा प्रकारची वंशावळ जर तुम्ही आणली आणि नंतर 4 नातेवाईक हे तुमचे सगळे सोयरे जे म्हणतो आपण ते तुमच्या आईकडचे असतील वडिलांकडचे असतील यांच्याशी जर तुम्ही नातं जोडू शकला तर तुम्हाला व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळतं. तर हे पूर्वीपासूनच होतं. परंतु जी मागणी आता होती सगळे सोयरे किंवा सरसकटची ही अमान्य करण्यासारखीच होती. पण सरकारने आता अध्यादेश काढलेला आहे. मला याच्यात सरळ सरळ दिसतं की कायदा बनवताना अडचणीत आहे आणि सुप्रीम कोर्टात ज्यावेळेस जाईल ते टिकणं सुद्धा मला अवघड वाटतं. म्हणजेच आज शासनाने म्हणजे जरांगेंची मागणी होती की सगळे सोयरे शब्दाचा उल्लेख त्यात समावेश असावा त्या जी आर मध्ये, तो मुख्यमंत्र्यांनी केला. समजा तो पुढच्या कायद्याच्या कसोटीवर टिकणार आहे की नाही? नाही, सगळ्यात महत्वाचं काय आहे की ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी अत्यंत स्पष्ट सांगितलं की सगळे सोयरे हा शब्द कायद्यात बसत नाही. सगळे सोयरे म्हणजे कोण हे ठरवावं लागेल. आता सगळे सोयरेचे आपल्याकडे बोली भाषेमध्ये असा अर्थ लावता जातो की सगळे म्हणजे काय की वडिलाकडचे नातेवाईक आणि सोयरे म्हणजे आईशी नातेवाईक असलेले, म्हणजे दोन्हीकडच्या नातेवाईकांना. म्हणजे नेमकं इथं काय की मराठा कुणबी विवाह अनेक झालेले दिसतात. कारण आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब हे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पण ते कुणबी आहेत आणि त्यांच्या पत्नी रेखाताई खेडेकर या मराठा आहेत आणि यांचा विवाह झाला असल्यामुळं त्यांना लाभ मिळतो. परंतु खेडेकर साहेब कुणबी असल्यामुळे त्यांच्या मुलांना सौरभला थोडक्यात कुणबी सर्टिफिकेट मिळत नाही. सौरभला कुणबी सर्टिफिकेट मिळालंय, स्नेहाला मिळालंय, स्वप्नीलला मिळालंय, म्हणजे खेडेकर साहेबांच्या मुलांना मिळाले. कारण आई ही मराठा खुल्या वर्गात नाही ती, पण आईचे नातेवाईक म्हणजे ते जे आहेत खेडेकर साहेबांचे मेवणे किंवा सौरभ खेडेकरांचे मामा यांना नाही मिळालेले. हीच मूळ समस्या आहे. आपण पितृसत्ताक पद्धतीमध्ये वावरतो, म्हणजे वडिलाकडून आपल्याला जात येते, वंश येतो, डीएनए येतो. त्यामुळं महिला विवाह करून जरी आली असली म्हणजे सगळ्यांकडे मिळतं का तर मिळू शकतं, पण सोयऱ्यांना मिळणार का तर नाही. पण तरीही कुणबी आणि मराठा एकत्रित धरून सरसकट मिळणं कदापिही शक्य नाही. त्याला मराठा समाजाला मागासलेपणा सिद्धच करावा लागेल. जो प्रयत्न नारायण राणे समितीने केला होता, मारुती गायकवाडांनी केला होता, ते न्यायमूर्ती शुक्रे यांचं जे आता ओबीसी आयोग आहे हेही तशा प्रकारचा सर्वे करून, परंतु ते जर 50%च्या वर दिलं गेलं मराठा समाजाला तर ते टिकणार नाही, हा धोका आहे. पण मराठा समाजाला 1967 पूर्वीचे पुरावे मिळाले कुणबीचे तर ते ओबीसीचा आरक्षणाचा लाभ घेऊ शकतात. पण 2019ला ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकल वीकर सेक्शन आर्थिक दुर्बल घटक याचं संभाजी ब्रिगेड पहिल्या दिवसापासून समर्थन करतंय आणि सुप्रीम कोर्टातून 3-2 प्रमाणे न्याय मिळाल्यामुळं ईडब्ल्यूएसचं आरक्षण लागू झालेलं आहे. ते ओबीसीसारखंच आहे, त्याला सुद्धा क्रिमिलेअर आहे 8 लाखाचा नियम तेच आहे जे ओबीसी नाही. त्यामुळं ज्या मराठा समाजाच्या लोकांना कुणबी म्हणून मिळत नाही त्यांना ईडब्ल्यूएसची सवलत उपलब्ध आहे, त्यांना त्याचं आरक्षण घेण्याचा प्रयत्न आहे. पण सरसकट कुणबी झाले तर ईडब्ल्यूएसच्या 10%च्या आरक्षणावर मराठा समाजाला पाणी सोडावं लागेल.
म्हणजेच याचा अर्थ आता जे जरांगेंचा जो दावा होता की मध्ये मातृसत्ताक पद्धतीने आम्हाला ते दिलं जावं ते शासनाने फेटाळलं, कारण कायदाच तसं नाही मुळात. हे झालं. मग आता त्यांनी सगळे शौर्य शब्दाचा आग्रह धरला. तर या शब्द समावेश केल्याने खरंच आरक्षण मिळणार आहे का? मुळात जे 54 लाख नोंदी सापडल्या म्हणतात, ते खरंच सगळे 54 लाख तेवढे मिळणार आहे? नाही, मुळात आपण लक्षात घेतलं पाहिजे की अगदी पहिला आयोग मी सांगितलं तसं कालेलकर आयोग, मंडल आयोग, कुणबी शब्द होता. तर विदर्भात 90% हे कुणबी आहेत. ते पण गंमत आहे, तिथं 42 पोट जाती आहेत. म्हणजे किरमिरे नावाच्या एका लेखकांनी त्याच्यावर पूर्ण अभ्यास केलाय. म्हणजे कसं तिरळे कुणबी, बावणे कुणबी, घाटोळे कुणबी हे मुख्यतः कुठे आहेत? चंद्रपूर, गडचिरोली ह्या आदिवासी भागामध्ये यांचा मोठा पट्टा आहे. हे मूळ कुणबी जाते, हे मूळ कुणबी जात. आता त्याच्यात गंमत अशी आहे की खानदेशामध्ये 80% लोक आहेत, कोकणामध्ये पण मोठ्या प्रमाणात कुणबी आहेत, आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठा कुणबी मराठाचा निर्णय आला, आणि त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात कुणबी आहे. म्हणजे 54 लाख जे सांगितला जातो तो संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. नव्याने मराठवाड्यात जी मागणी झाली होती त्याच्यातनं साधारणपणे असं मानण्यात येतं की 28,000च कुणबी सापडलेले आहेत. परंतु ते मला असं वाटतं की ते स्थलांतरित आहेत, नोकरी, उद्योग, व्यवसाय निमित्त विदर्भ, खानदेशातले लोक त्यांनाच मिळालेले. तर तो जो विषय आहे मराठा कुणबी मराठाचा, त्याच्यातलं काही स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. कारण मराठा हा शब्द समूहवाचक आहे, म्हणून राष्ट्रगीतात येतो. पंजाब, सिंध, गुजरात आणि मराठा प्रदेशवाचक शब्द, आणि मराठा ही जात पण आहे, आणि ही जात पण असल्यामुळं त्याच्या पुढे कुणबी कसं आलं तर कुणबी परत जात आहे, आणि कुणबी हा व्यवसाय आहे शेती म्हणून. जसं कुंभार आहे, जसं लोहार आहे, जसं शिंपी आहे, जसं परीट आहे, सुतार आहे, तसंच कुणबी ही बाराबलुतेतली एक जात आहे. तर मराठा समाजाचे लोक शेती करायचे, त्याच्यामुळं बऱ्याच लोकांच्या पुढे कुणबी सुद्धा नोंदी झाल्या. आता त्या ब्रिटिश काळामध्ये आरक्षण काही नजरेसमोर नव्हतं. 1881 ते 1931 त्या काळामध्ये 5 वेळा जातीय जनगणना झालेली आहे सगळ्यांचीच, जी की आज एससी आणि एसटीची होतीच, कारण त्यांना आरक्षण मिळते घटनात्मक. पण आता लक्षात घेतलं पाहिजे की कुणबी जात आणि व्यवसाय, मराठा समूह आणि जात, असा हा सगळा गोंधळ आहे. त्यामुळे सरसकट सिद्ध करणं खूप अडचणीचं आहे. फक्त नशीबवान तेच लोक आहे की ज्यांची जात मराठा राहिली, व्यवसाय कुणबी लागला, त्यांना मराठा कुणबीचा लाभ मिळतो. मग आता जे निव्वळ मराठे आहेत त्यांना हे नवीन JR मुळे खरंच आरक्षण मिळणार आहे? नाही, नवीन अध्यादेशामुळं मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. त्यांना ईडब्ल्यूएसचा पर्याय खुला आहे. कारण यापूर्वी होता ना? नाही, तो होताच आहेच, परंतु मराठा समाजाचा मागासलेपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न नारायण राणे समितीने केला, तो टिकला नाही हायकोर्टामध्ये. मारुती गायकवाडांनी 1063 पानाचा अहवाल दिला, परंतु तो सुप्रीम कोर्टात टिकला नाही. त्याचं कारण खूप चांगलं आहे. कारण सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय की पहिला जो आयोग होता 1955चा कालेलकर आयोग, आणि दुसरा मंडल आयोग 1980चा, दोन्हीमध्येही मराठा समाजाचा समावेश नव्हता. देश 75 वर्ष